पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये 14 पोलिसांचा आणि अर्धसैनिक दलांचा मृत्यू झालेला आहे. याच्याशिवाय पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये सुद्धा हल्ले सुरू आहेत. हिंसाचार वाढतो आहे. बलुचिस्तानमध्ये सुद्धा हिंसाचार वाढतो आहे. म्हणजे पूर्ण पाकिस्तानी देशामध्ये हिंसाचार आणि दहशतवादाचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. तर त्याचं आपण नेमकं कसं विश्लेषण करू? आपण ज्यावेळेला बघतो खैबर पख्तूनख्वा किंवा अफगाणिस्तान पाकिस्तान सीमा, तर तिथे सारखे दहशतवादी हल्ले होत आहेत आणि हे दहशतवादी हल्ले हे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान नावाची जी संस्था आहे, जी अफगाणिस्तानमध्ये स्थित आहे, तिथून ते हल्ले करते आणि त्यांचे हल्ले पाकिस्तानमधल्या पोलिसांच्या चौक्या, पाकिस्तानमधले जे अर्धसैनिक दलं आहेत त्यांच्यावरती हल्ले करणं, पाकिस्तानी सैनिकांवरती हल्ले करणं याप्रमाणे असतं. आणि हे हल्ले आता एवढे मोठे झाले आहेत की याच्यामध्ये आत्मघातकी हमलेसुद्धा सामील आहेत. ज्याच्याशिवाय मागच्या आठवड्यामध्ये एक क्वाडकॉप्टर म्हणजे एका ड्रोनच्या मदतीने सुद्धा पोलीस स्टेशनवरती हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये पोलीस स्टेशनचं खूप नुकसान झालं होतं. तर म्हणजे तिथे हिंसाचार जो आहे हा प्रचंड आहे. आणि त्यांना नेमकं काय पाहिजे? तर तेहरीक-ए-तालिबानला पाहिजे की जो खैबर पख्तूनख्वा नावाचा जो भाग आहे तो अफगाणिस्तानचा हिस्सा बनावा आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये असलेली ड्युरंड लाईन जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे ती त्यांना मान्य नाही. दुसरा जो भाग जिथे प्रचंड हिंसाचार आहे तो म्हणजे बलुचिस्तान. बलुचिस्तानमध्ये दीर्घकाळापासून बंड सुरू आहे आणि तिथले जे स्वतंत्रता गट आहेत, राष्ट्रवादी गट आहेत, त्यांच्यामध्ये आता बऱ्यापैकी कोऑर्डिनेशन आहे आणि ते सतत हल्ले करत असतात. सिपेक म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवरती जो चायनाने बांधलेला एक मोठा रस्ता आहे, जो ग्वाडार बंदरातून जातो, पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर बलुचिस्तानमधून खैबर पख्तूनख्वामधून तो जातो शिनजियांग प्रांतामध्ये चीनच्या. तर तिथे 60 ते 70 अब्ज डॉलर्सची जी इन्व्हेस्टमेंट चायनाने केली आहे ती जवळजवळ बर्बाद झाली आहे. आणि पाकिस्तानी सैन्य हे सिपेक कॉरिडॉरचं रक्षण करण्यामध्ये असमर्थ आहे आणि बलुची लोक त्यांच्याविषयी अतिशय नाखुश आहे आणि त्यांना चिरडण्याकरता पाकिस्तानी सैन्य मोठे कठोर उपाय वापरत आहे. कठोर उपाय याचा अर्थ असा की बलुचिस्तान रिबेल आर्मीची ज्या जागा आहेत त्याच्यावरती विमानाच्या मदतीने हल्ले, त्याच्यावरती हेलिकॉप्टर गनशिपच्या मदतीने हल्ले, त्याच्यावरती तोफखान्यांनी हल्ले, त्याच्यावरती इतर मोठ्या शस्त्रांच्या मदतीने हल्ले. तर ज्यामुळे बलुचिस्तानच्या बंडखोरांचं नुकसान तर होतंच, परंतु तिथे अनेक निरपराध नागरिक मारले जातात आणि आता हजारो युवक बलुचिस्तानमधून गायब झालेले आहेत आणि ज्यांना पाकिस्तानी सैन्याने पळवून नेलं आहे असे आरोप तिथले करतायत. तर तिथली सुद्धा परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर आहे. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे POK किंवा पाक व्याप्त काश्मीर. तिथे पंजाबी राजवटीवरती तिथल्या लोकांचा विरोध आहे. त्यांच्या असेंब्लीमध्ये जी एक्स्ट्रा जागा पंजाबमधल्या लोकांना देण्यात येत आहेत त्यांच्याविषयी विरोध आहे. तिथे महागाईचे विरोध आहे. त्यांना गहू स्वस्तात पाहिजे, त्यांना तेल स्वस्तात पाहिजे. तिथे किमती या पुष्कळ वाढलेल्या आहे. त्यांची जी प्रगती होते आहे ती प्रगती पाकिस्तानी पंजाबच्या तुलनेमध्ये अतिशय कमी होते आहे. आणि त्यांना हे पण दिसतं आहे की भारताचं काश्मीर इथे प्रगती किती वेगाने होते आहे. 2 कोटी लोकसंख्या असलेलं भारताचं काश्मीर तिथे 2.5 ते 3 कोटीहून जास्त पर्यटकांनी पर्यटन केलं. तर त्याच्यामुळे जी आर्थिक व्यवस्था आहे आपल्या काश्मीरमध्ये अत्यंत वेगाने सुधारत आहे. आणि उरलेला जो पाकिस्तान आहे, सिंध आहे, पंजाब आहे, कराची, रावळपिंडीसारखी शहरं आहेत, तिथे अनेक वेळा छोटा हिंसाचार होतो. राष्ट्रीय अस्थिरता आहे, सत्ता संघर्ष सुरू आहे. तो तिथला सर्वात मोठा जो पक्ष आहे इम्रान खान यांचा, त्यांना कैदेत टाकण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळात काय होऊ शकतं? तर येणाऱ्या काळामध्ये सुरक्षा व्यवस्था अजून बिघडू शकते, दीर्घकालीन अस्थिरता होऊ शकते. खैबर पख्तूनख्वामध्ये हल्ले सुरूच राहतील, बलुचिस्तानमध्ये हल्ले जे आहे ते सुरूच राहतील आणि हिंसाचार वाढेल.